अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिलेला असून 48 तासांमध्ये हार्मोनचे सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणच्या प्रमुख ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी अमेरिकेने दिली. इराणने तेलाची वाहतूक रोखल्यास 20 पट अधिक विध्वंसक कारवाई करू, असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. स्ट्रेट्स ऑफ हार्मोन्स इंधनाचा आणि गॅस पुरवठ्याचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जगातील 30% गॅसची वाहतूक याच मार्गातून केली जाते आणि याच मार्गांवर अमेरिकेने हल्ला करण्याचा इशारा दिलेला आहे. ट्रम्प यांनी हा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला. आता या इशाऱ्याचे काही प्रमुख मुद्दे पाहू. 48 तासांचा अल्टिमेटम. हॉर्मोझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक त्वरित सुरळीत न केल्यास अमेरिकेकडून कडक कारवाई केली जाईल. ऊर्जा केंद्रांना हल्ल्याची धमकी दिली. इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल. त्याची सुरुवात मोठ्या प्रकल्पांपासून होईल. इराणचा खात्मा. ट्रम्प यांनी इराणच्या आण्विक क्षमतेला पूर्णपणे नष्ट करण्याचा आणि इराणच्या सर्वोच्च नेत्यांना मारण्याचा इशारा दिला. आर्थिक दबावांना. इराणने शरणागती पत्करावी आणि देशात नवीन नेतृत्व निवडावे असं ट्रम्प यांनी मत व्यक्त केलं. हा इशारा अशा वेळी दिलेला आहे जेव्हा इराणने कतारच्या औद्योगिक शहरांवर क्षेपणास्त्राचा हल्ला केला आणि हार्मोन सामुद्रधुनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सध्या इराणमध्ये उर्मी, अर्दबिल अशा मोठ्या शहरांमध्ये अमेरिकेविरुद्ध आंदोलने तीव्र झालेली आहेत. एका न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार लोक रस्त्यावर उतरून अमेरिकेचा विरोध करत आहेत. तसंच त्यांच्या हातामध्ये खामिनी यांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. या सगळ्यांमुळे इराणकडून देखील ट्रम्प यांना इशारा देण्यात आला. जर युद्ध थांबलं नाही तर इराणमधील अमेरिकन प्रकल्प आणि अमेरिकेच्या देशामधील प्रकल्प यांना इराणकडून लक्ष्य केलं जाईल, असं प्रत्युत्तर इराणने अमेरिकेला दिलेलं आहे. त्याचबरोबर ट्रम्प सरकारने रशियावर थेटपणे आर्थिक दबाव टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच हा सागरी मार्ग इराणने कुठली अट न लादता मोकळा करावा, असंही ट्रम्प यांनी इशारा दिलेला पाहायला मिळाला. त्याच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या देशातील लोकांना फोन चार्ज करून ठेवण्यास सांगितले, कारण इराणवर अमेरिका हल्ला झाला तर पाणी आणि वीज यांवर मोठ्या प्रमाणावर संकट येऊ शकते. वीज संकट निर्माण झालं तर याचा मोठा परिणाम इराणवर होऊ शकतो. पण ट्रम्प हे इराणला आत्तापर्यंत नियंत्रणात आणू शकलेले नाहीत. रॉयटर या जागतिक वृत्तसंस्थेच्या एका वृत्तानुसार ट्रम्प हे आता युद्धासाठी आपल्या सैन्य तयार करण्यावर गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामुळे युद्धाची स्थिती ही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली पाहायला मिळते. सध्या इराण हा जो तेल वाहतुकीचा समुद्री मार्ग आहे त्यावर टोल वसूल करण्यासाठी सुद्धा तयारी करत आहे. म्हणजेच इराण हा त्या मार्गावरील वाहतुकीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेईल. यासाठी भारताने देखील रणनीती आखली आहे. यासाठी भारत सरकार निर्यातीचे बाजारीकरण किंवा नवीन व्यापार करार करणाऱ्यावर भर देत आहे. यामुळे या सगळ्याची अडचण किंवा व्यापारामध्ये कुठलीही अडचण भारत सरकारला येऊ नये. या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.